आम्ही इथे बाळाजी काका म्हणून आलेलो नाही, स्वराज्याचे चिटणीस म्हणून आम्ही इथे आलो. स्वराज्याच्या चिटणीसांचा मान युवराजांकडून राखला जाईलच. या बाळाजी काका या. राजा फौज सज्ज झाली. चल. आइए आइए सरदार साहेब, पधारिए. कशाला या? स्वागत है आपका. म्हणजे आता आमच्या गावात तू आमचं स्वागत करणार होय? बघितलं का, ह्यो समदा धूर ह्याच्यामुळे झालाय. मतलब म्हणजे तू पेटवलंयस सगळं अख्खं शृंगारपूर. धुराचं लोटच्या लोट उठवलंयस की. माणूस माणसाला वळकणा झालाय तुझ्यामुळं. कुठं आहेत आमचं बाळाजी पंत? जी वो अंदर है. मतलब ख्याली खुशाली विचारतायत. आली खुशाली. जी ह्यो लबाडीचा गोरखधंदा आता तरी बंद कर की. जाब विचारायला आलेला माणूस जाब विचारेल का ख्याली खुशाली विचारेल? साहब वय जाब. खुलासा मनाजोगा मिळाला नाही तर सरळ अटक. पुढं बोलायला जीभ रेट ना आमची. काय असेल ते स्पष्ट बोला दादासाहेब, आम्हाला कल्पना आहे. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. युवराजने खुलासा मनाजोगा मिळाला नाही, युवराजांनी सहकार्य केलं नाही तर त्यासने अटक करा असा आदेश आलाय आबासाहेबांनी. बाबा लेकिन लेकिन पण परंतु खाली होमकुंडात देखिए बी खाल तिथंच आणि ते पेटवून नाही साहेब. ह्यो करायला लावतोय समद. ह्यो भरीस पाडतोय. युवराज ह्याचा ऐकत्या. मग आमचं दाजी साहेब भोळ सांब अडचणीत येत्या. आगी लावतोय कोण? ह्यो. देखिए गणोजी राजे, आज इथे पुण्यशील विधी संपन्न झालाय. शाक्त साधूंची इच्छा पूर्ण केली युवराजांनी आणि साधूंनी सुद्धा युवराजांच्या सुखासाठी, समाधानासाठी, आरोग्यासाठी इथे अभिषेक केलाय. तर समजून घ्या. असं मग महाराज असले त्रास देणारा इदी हा यो असा बोबाटा कशा पायी झालाय रे? पता नाही राज, यो अशीच वाट अडवून धरेल. चला आज जाऊन बघू बाळाजी पंतांना सहकार्य केलं का नाही, म्हणजे आदेशाची अंमलबजावणी करता येईल. नरबळी दिल्याचं सत्कार्य आमच्या हातून घडू देऊ नका. दादासाहेब लागो. येसू तसं काय सुधी होणार नाही. साहेब अटकेचा आदेश आलाय हे खरं आहे, पर असलं वंगाळ काम आमच्या हातनं कधी बी होणार नाही. अहो तुमच्या कुकवाचं रक्षण करणारे आम्ही जन्मभर तेच करत राहू. येसू गणोजी राजांनी सांगितलं आमचा बी त्योच सबूत आहे. काय सुधी काळजी करू नका, अगदी बिनघोर राहा. भरताई साहेब हे जे समद वंगाळ घडतंय हे ह्या कलुषामुळे घडतंय एवढं ध्यानात ठेवा. वहिनीसा चला. आम्हाला समजावू नका आणि आमची समजूतही निघणार नाही.
बाळाजी काका, आम्ही तुम्हाला समजावतही नाही आणि तुमची समजूतही काढणार नाही. तर आम्ही काय म्हणतो आहोत ते तरी ऐकून घ्यावं. काय ऐकायचं? प्रत्यक्षात जे पाहिलंय त्याबद्दल ऐकायचं काय? काय पाहिलं बाळाजी काका? का तुम्ही त्या कलुषाच्या इतके आहारी गेलात? शाक्त पंथाला एवढी मिठी मारून का बसला? युवराज, तुम्ही इथे आलात कशासाठी आणि करताय काय? काय केलं आम्ही? काय केलं नाही तुम्ही? आणि जे जे केलं ते न सांगता न कळवता. युवराज, यालाच मनमानी म्हणतात. काय मनमानी केली आम्ही? तुम्ही सारा वसुलीमध्ये हस्तक्षेप केला. सारा वसुली माफ केली, त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यामध्ये तूट आली. म्हणजे वडिलांनी कमवायचं आणि मुलांनी कमवायचं. बाळाजी काका, हो परिस्थितीनंतर स्वराज्याची शिस्त प्रथम. आणि सारा माफी करायचीच होती तर चर्चा करायची, मंत्र्यांना विश्वासात घ्यायचं. हे काहीच केलं नाही. आणि भरीस भर म्हणून आखाडे काढलेत. कशासाठी? कुणाला विचारून? स्वराज्याचे युवराज आहोत आम्ही. प्रत्येक बाबतीत कुणाला तरी विचारायलाच हवं का? युवराज, तुम्हाला एका गोष्टीची कल्पना असेल. औरंगजेब आणि या इतर सत्ता महाराजांना घाबरतात असं का वाटतं तुम्हाला? नाही. काय आहे महाराजांकडे? अमर्याद गड, सैन्य, तोफा? काहीही नाही. महाराजांकडे आहे ती फक्त एक शिस्त. मदांध सत्ताधारी घाबरतात ते महाराजांच्या शिस्तीला. युवराज, आणि तीच शिस्त तुम्ही मोडण्याचा प्रयत्न केला. नव्हे तुम्ही ती मोडलीत. आम्हाला नाही वाटत तसं. आत्ताच उदाहरण घ्या. आम्ही तुम्हाला विधी बंद करायला सांगत असताना सुद्धा जबाबदार मंत्र्यांचा शब्द तुम्ही पाळलात का? उलट आमच्या मानेला तलवारी लावल्या, शोभा केलीत आमची. मुळीच नाही बाळाजी काका. युवराज, तुम्ही शाक्त पंथाला जवळ करता, त्यांच्या अघोरी पूजा करता, त्यासाठी रेडे मारता, रेड्याच्या ओल्या कातड्यावर बसता. शाक्त पंथाचे 5 मकार जवळ करता. मांस खाता, मद्य पिता, मासे वर्ज नाहीत. परस्त्री निषिद्ध नाही. काय चाललंय युवराज? हे काय चाललंय? आम्हाला जे बोलायला सुद्धा लाज वाटते त्या हीन पातळीवर गेलात युवराज तुम्ही. आणि आता हा कलशाभिषेक, आमच्या महाराजांना मंत्रतंत्रानं मारण्याचा हा उघड प्रयत्न का करता युवराज? तुम्ही असं का करता युवराज? कोणी सांगितलं तुम्हाला हे? शास्त्रात कलशाभिषेकाचा हाच अर्थ दिला. कलशाभिषेक झाला की तुम्ही गादीवर बसणार आणि महाराज महाराजांचं काहीतरी बरं वाईट होणार. युवराज महाराज आमचं दैवत, त्यांच्याबद्दल असं करू नका हो युवराज. त्यांच्याबद्दल असं करू नका. बाळाजी काका, युवराज का केलात हा विधी? का केलात युवराज? परवा राहुजी पंत आले, चौकशी करून निघून गेले. हाती काय लागलं? काहीच नाही. त्यानंतर स्वतः थोरल्या मातोश्री आले. त्या जणू काही निमित्ताची वाट बघत असल्यासारख्याच निमित्त शोधत होते. सापडलं निमित्त, केलं आकांड तांडव आणि गेल्या निघून. आता आलेत बाळाजी पंत. त्यांना तर काय अटक करा असेच आदेश दिले. त्यात कमी म्हणून की काय रायगडाने आमच्या बाबांना मध्ये घेतलं. म्हणजे आता नातही तोडायचं आणि मनही तोडायचं. हेच राजकारण चाललंय बत्ताशीबाई. आणि हे सगळं आबासाहेब स्वराज्यात नसताना घडतंय. म्हणून आम्ही म्हणत होतो आबासाहेबांना कळवा, आबासाहेबांना कळवा. पण नाही ऐकलं आमचं. तुमचं ऐकायला पाहिजे होतं. हीच तर अडचण आहे ना वहिनीचा. दादासाहेबांना सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात, सगळ्या गोष्टी सहज वाटतात.
पण लोक लोक किती हुशार, किती नजर ठेवून असतात. त्यांना फक्त एखादी संधी सापडण्याची खोटी लगेच होत्याचं नव्हतं करून टाकतात. खरंय हो. पण आबासाहेबांच्या कानावर जर ही गोष्ट गेली असती तर आले असते का असे अटकेचे आदेश? नसते आले. आणि बाळाजी पंत ते तरी आले असते? झाली असती का त्यांची एवढी हिंमत? डोळे पुसा बाळाजी काका. तुम्ही समज करून घेतलाय तसा हा अभिषेक नाही, मुळीच नाही. नेहमीप्रमाणे या अभिषेकाला सुद्धा आमच्या अविचारीपणाचा, कृतज्ञपणाचा मुलामा देण्याचा हा कुटील डाव. काय तर म्हणे महाराजांवर संकट यावीत म्हणून आम्ही हा अभिषेक करतो आहोत. बाळाजी काका, मगाशी पाहिलेली ती जगज्जननी महाकाली अशी पूजा केल्यानंतर आई वडिलांना मारते काय? आणि मारतच असेल तर जे आम्हाला त्रास देतात त्यांना आधी मारू आम्ही. महाराजांना. बाळाजी काका, स्वराज्याचे चिटणीस आहात आपण. गैरसमज कोणत्या गोष्टींचे करून घ्यावेत याला सुद्धा काही मर्यादा आहे, ताळतंत्र आहे. कुणी सांगितलं तुम्हाला हे? बाळाजी काका, ज्यांना आम्ही अमृताची पताका समजतो, आमचे पंचप्राण समजतो, त्या आबासाहेबांच्या जीवावर हा शंभूराजा उठेल? राज, पण बोभाटा तर तसाच आहे स्वराज्य. म्हणजे आमच्या विरोधात हे शेवटचं शस्त्र उपसलंय. तर आम्ही जन्मदात्या बापाच्या जीवावर उठलो म्हणजे रयतेच्या मनातून उतरू. त्यांच्या नजरेत आम्ही बाप मारे ठरवू, उलट्या काळजाचे ठरवू. आमच्या कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी घृणा, तिरस्कार उत्पन्न होईल. नाचक्की, नामुष्की होईल आमची. आजी काका, कशासाठी हे राजकारण? म्हणजे हे होय बाळाजी काका. सुरुवातीला सुनिसांची मुलगी गोदावरीवरून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. आमचं चारित्र्य हनन करण्याचा कुटील डाव खेळण्यात आला. पण ती लढाई आम्ही जिंकलो. कलंक लागता लागता बचावलो. पण लगेचच विषप्रयोगाच्या आरोपात आम्हाला अडकवण्यात आलं. आम्ही महाराजांवर विषप्रयोग केला असा करणाऱ्यांनी बोभाटा केला. खुद्द महाराजांनी निर्वाळा दिला, वैद्यांनीही सांगितलं अन्नातून बाधा झाली होती म्हणून. आणि त्या आरोपातूनही आम्ही सुटलो. मग आमच्या धैर्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सगळी तयारी झालेली असतानाही आम्हाला दक्षिण मोहिमेवर जाऊ दिलं नाही. का तर तिथे पराक्रम गाजवल्यास महाराजांच्या नजरेत भरू. दूर ठेवला आम्हाला मोहिमेपासून. आम्ही ठरवलं रायगडावर राहायचं. पण तिथेही मंत्री म्हणालेच, जर युवराज रायगडावर राहिले तर आम्ही राहू शकणार नाही. म्हणून आम्हाला शृंगारपुरात पाठवलं. एवढा मोठा रायगड, 12 महाल, 18 कारखाने, जग दुनिया जीव टाकायला रायगडावर येते आणि आम्ही इथे शृंगारपुरात आलो. पण इथे आलो आणि रयतेचं दैन्य दिसलं, गरिबी दिसली. म्हणून सारा माफी दिली. तर केवढी राळ उठवण्यात आली. आम्ही अश्वदळ उभं केलं तर त्याचीही चौकशी करण्यात आली. भाजीच्या देठाचं सुद्धा रक्षण करा ही महाराजांची शिकवण आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवले. तरुणांमध्ये चैतन्य यावं म्हणून बलोपासना सुरू केली. आखाडे उभारले. स्वराज्यात मोगलांच्या तोडीचं अश्वदळ नव्हतं, आम्ही ते उभं केलं, जे आणखी वाढेल आणि उद्या वेळ पडली तर दिल्लीला सुद्धा धडक देईल. आमचं सोडा, पण निदान घोड्यांच्या पाठीवर तरी शाबासकीची थाप द्यायची होती. तिरस्कारच करायचा, तक्रारीच करायच्या म्हटल्यावर कौतुक तरी कसं करणार? आणि कुणी सांगितलं तुम्हाला आम्ही मद्य पितो, परस्त्रीचा हव्यास धरतो? विचारा युवराजनींना. प्रत्येक स्त्रीमध्ये आम्ही आऊसाहेबांना पाहतो. करणं तर सोडा, विचार सुद्धा शिवत नाही हो आमच्या मनाला.
बाळाजी काका, महाराजांनी आम्हाला शृंगारपुरात पाठवलं आणि आम्ही स्वराज्य शृंगार दिलेर खानाला थोपवलं, सिद्धीला अडवलं, पोर्तुगीजांना फटकारलं. स्वतः आबासाहेब आणि सगळी फौज स्वराज्यात नसताना एवढे दिवस कोणाचीही स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत झाली नाही. हे तरी मान्य आहे ना तुम्हाला? तरीही आमच्या विरोधात वारंवार तक्रारीचे खलिते जातात. शंभूराजे नादान आहे, शंभूराजांच्या उदरी पाप आहे, शंभूराजे दिलेर खानाची दोस्ताना करतात. का बाळाजी काका, का आमच्या विषयी हा आकस? युवराज, आता आमच्या ध्यानात गोष्टी यायला लागल्यात. या सगळ्याचा अर्थ काय ठाऊक आहे बाळाजी काका? आम्हाला युवराज पदावरून काढून टाकायचं आहे. आमचं युवराज पद. युवराज, मग मंत्र्यांची कान उघडणी का नाही केली? राणू अक्का म्हणत होत्या पण आम्हीच विचार केला. महाराज स्वराज्यात नाहीत, ते एकदा परतले की सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावताच येईल. तेही योग्यच केलं युवराज. बाळाजी काका, अजूनही आपल्या मनात काही शंका असतील तर करा आम्हाला अटक, ठोका आम्हाला बेड्या आणि घेऊन चला रायगडावर. युवराज, युवराज अवलाखात आहे का? एवढंच नाही, सवाई शिवाजी आहात. चूक आमच्याकडूनच झाली. युवराज, घेतली आम्ही जबाबदारी. तुमची बाजू आम्हाला समजली. जणू काली मातेचा प्रसादच मिळाला. चला, बाहेर सगळे वाट पाहत असतील. युवराजनी, इलाजीराव, आमच्या शंकेचं निरसन झालं. काय? शंकेचं निरसन झालं? अरे वा वा वा, म्हणजे देवच पावला की. फक्त देवच नाही तर देवी सुद्धा पावली. जय मा चंडी. खरंच देव आणि देवी दोघही पावले. आमचे डोळे उघडले. मगाशी इथे जसा धूर होता तसाच तो आमच्या मनातही होता. तो धूर, तो धुरकटपणा खरंच दूर झाला. आम्ही लय धास्तावलो होतो. धास्तावू नका पिलाजीराव. आपले युवराज म्हणजे 52 कशी सोन्याची लगड आहे हे आम्हाला पटलं. आता जरा स्पष्टच बोलतो. रायगडावर आमच्या आजूबाजूला बारीक आवाजात चर्चा चालू असते. सूर्याच्या पोटी शनिचर जन्माला आला म्हणून. नाही, सूर्याच्या पोटी सूर्यच जन्माला आलाय. बर, आता वाड्यावर चला. तुमच्या पंक्तीचा आम्हाला मान लाभू द्या. नाही पिलाजीराव, तेवढा वेळ नाही आमच्याकडे. अहो, असं का म्हणताय? शृंगारपुरात तुमचं येणं कधीतरी साठी समस्येला होणार. शिरक्यांचं पाहुणचार तरी बघा. आबा म्हणतात तर चला की. होय, खरं सांगू का, कधी एकदा रायगडी जातोय आणि हा सगळा वृत्तांत तिकडे सांगतोय असं झालंय मला. पण त्याने रायगडावर काही फरक पडेल? का नाही? युवराजांचा खुलासा ऐकल्यावर आमच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. ते चुकत नाही, काहीही वावगं करत नाही. गुणा अनुक्ता पिते स्वयं यांती प्रकाशताम छाद्यमानापि सौगंध्यम उद्वम देवमालती. गुण कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला ते प्रकट होतात. तसंच फुललेली जाईची वेल कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तिचा सुगंध आसमंतात दरवळतो. तोच सुगंध घेऊन आम्ही रायगडावर जातोय. म्हणजे
ह्या मोहर सगळं ठीकठाक होईल अशी आशा बाळगाय हरकत नाही. व्हायलाच पाहिजे. पण बाळाजी काका, एक वेळ झोपलेल्या माणसाला जागा करता येत, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना जागा करणं महाकठीण. नाही युवराज, यावेळी वेगळा अनुभव ये. वेगळा अनुभव. बाळाजी काका, टरफल काढलेला तांदूळ कितीही उपजाऊ जमिनीत पेरला तरी उगवत नाही तो.